नमस्कार, मी प्रियांका आणि स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रियांकाज व्लॉग। आणि इथे संध्याकाळची वेळ झाली होती, संध्याकाळचे 7:15 वाजले होते। तरी बघा प्रकाश तुम्ही बघू शकता, अजूनही अंधार झालेला नव्हता। 7:15 वाजले होते तरी शार्प 7:15 वाजता मी स्वयंपाकाला सुरुवात केली। तर बाहेर तुम्ही बघू शकता, मी विंडो खोललेली आहे, तर बाहेर तुम्हाला अजूनही प्रकाश दिसत असेल, कारण उन्हाळा आहे, त्यामुळे ना लवकर अंधार होत नाही। आणि मग खूप किचनमध्ये खूप गरम होतं ना, तर मी काय केली, विंडो खोलून दिली आणि मस्त स्वयंपाकाला सुरुवात केली। स्वयंपाकाला पहिली सुरुवात म्हणजे मी कणिक मळायला घेतलं, कारण मला आज बनवायचं होतं झुणका, म्हणजेच पिठलं। आम्ही पिठलं बोलतो, तर पिठलं बनवायचं होतं मला। म्हटलं पिठलं हे गरम गरमच छान लागतं, तर नंतरच बनवूया, त्याआधी आपण पोळ्या आणि भात बनवून घेऊ आणि नंतर गरमागरम पिठलं बनवता येईल। मग मी कणिक मळायला घेतलं आणि कणिक मळत होते मी। काय सध्या खूप गरम, सध्या म्हणजे आता तर खूपच गरम होतं आहे, बिलकुलही किचनमध्ये काम करावं असं वाटत नाही, असं इतकं गरम होतं। किचनमध्ये गेलं की असं नको नकोसं होतं। फॅन जरी लावला तरी पण किचनमध्ये गॅसला हवा लागते, त्यामुळे फॅन पण असा फारसा लावता येत नाही आणि स्वयंपाक करायला नको नकोसं वाटतं खरंच। मग पीठ वळून घेतलं मी आणि ते 10 मिनटासाठी मी हे ठेवलं, सेट करायला ठेवलं। त्यानंतर मी तांदूळ घेतले, भात लावायचं होता मला, सफेद भात। तर मग मी काय केलं, तांदूळ काढले आणि धुवून घेतले स्वच्छ। आता एवढं काही सगळं दाखवत बसली नाही मी, स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकून आणि मग तो भात लावून दिला। संध्याकाळचं असं स्वयंपाकाला जरा मी लवकरच सुरुवात करत असते। आणि मी इथे ना आता सध्या आहे ना, मी काळं मीठ जे असतं ना ते वापरते जेवणामध्ये। मला म्हणजे मीठ आहे ना भरपूर दिवसापासून हे काळं मीठ आणून ठेवलेलं आहे, मला बघायचं होतं की जेवणामध्ये याची टेस्ट कशी लागते। तर ऐकलेलं तर भरपूर होतं असं की खूप छान टेस्ट लागते, जेवणामध्ये खायला पाहिजे काळं मीठ पण। तर म्हटले चला आज आपण आणलेलं आहे तर ना यूज करून बघू। एक अंदाज नाही येते फक्त खारट किंवा आणि असं मिठाचा अंदाज येत नाही जरा त्या मिठाने, काळ्या मिठाने। मग म्हटलं असं चला आपण तरी यूज करून बघूया, एक 4-5 दिवस काय फरक जाणवतोय आपल्याला किंवा काय। तर मग ते इकडे भात लावून दिला मी, इकडे पोळ्या बनवायला घेतल्या। असंच असतं माझं संध्याकाळचं सकाळचं रुटीन। आणि जेवण वगैरे आमचं सकाळी लवकरच असतं, रात्रीही लवकर असतं। लवकर जेवण केलं म्हणजे कसं रात्री पचायला पण सोपं जातं ते। आणि जेवण 8, 7, 8 वाजेपर्यंत जेवण केलं तर ते रात्रभर म्हणजे पचण्यास छान मदत होते आपल्या बॉडीला। मग आम्ही असं लवकरच जेवण करून घेत असतो। मग इथे माझे चालले होत्या पोळ्या बनवायचं काम, कणिकाशी मी मळून घेत असते पहिले पोळपाटावर, म्हणजे अशी छान असं तेल वगैरे लावून, आणि मग नंतर त्याच्या पोळ्या बनवायला सुरुवात करत असते। आणि कसं आहे आपल्याला म्हणजे रात्रीचं काय होतं, आपण स्वयंपाक वगैरे झाल्यावर भांडे वगैरे निघतात आपले जास्त, आणि मग आपण काय करतो म्हणजे खूप असे भांडे वगैरे, आपला किचन वगैरे रात्रीचा स्वच्छ असला ना की आपल्याला सकाळी पण आहे ना स्वयंपाक वगैरे बनवायला किंवा डब्बा असेल किंवा मग नाश्ता वगैरे बनवायचा असेल तर फ्रेश असं किचन, ओटा, गॅस वगैरे असं जर क्लीन असलं ना तर आपल्याला छान मदत होते सकाळी स्वयंपाक बनवायला आणि फ्रेश वाटतं। तेच जर आपला गॅस, किचन, ओटा किंवा भांडी बेसिनमध्ये पडलेली असेल रात्रीची, तर आपल्याला असं सकाळी उठल्यानंतर ते फ्रेशही वाटत नाही आणि मग ते भांडे वगैरे किंवा सगळं क्लीन करायचा खूप कंटाळा येतो आणि स्वयंपाक बनवायलाही किंवा नाश्ता बनवायला मूड येत नाही। आणि रात्रीची जर स्वच्छता करून ठेवली ना गॅसची, किचन, ओट्याची वगैरे, तर मग बरं पडतं। काय जर म्हणजे असं जर कामवाल्या ताई वगैरे कोणी येत असेल, मावशी वगैरे, भांडे वगैरे घासायला तुमच्याकडे सकाळी, तर रात्रीचं ना म्हणजे भांडे वगैरे ना असे स्वच्छ बेसिन म्हणजे त्याची खरकटी वगैरे ना अशी काढून घ्यायची आणि छान असे क्लीन म्हणजे धुवून ठेवायचे। म्हणजे बेसिनमध्ये कसं
झुरळही वगैरे होत नाही आणि सकाळी जर तुम्हाला म्हणजे भांडे जरी तुम्ही घासायला ठेवले असेल तर मग स्वयंपाक बनवायला तुम्हाला सोपं जातं. आणि मी एक सांगेल की कसं आहे, जरी ताई वगैरे कोणी भांडे घासायला येत असतील कामवाल्या किंवा मावशी कोणी अशा, तर काय करायचं तुम्ही तो तुमचा गॅस ओटा आणि गॅस आहे ना तो ॲटलिस्ट तुम्ही ना क्लीन करून ठेवा रात्रीचं स्वतः. कारण स्वतःसाठी जर म्हणजे तुम्ही क्लीन करून ठेवला ना तर मग सकाळी स्वयंपाक बनवायला तुम्हाला सोपं जाईल आणि तुमची ही फार चिडचिड होणार नाही आणि तुम्हाला कंटाळवाण पण वाटणार नाही. तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही असं ॲटलिस्ट किचन ओटा आणि गॅस तरी क्लीन करून ठेवा. नाही भांडे तुम्ही घासले रात्री तरी चालेल, म्हणजे जर ताई वगैरे कोणी येत असतील भांडे घासायला तुमच्याकडे तर. आणि जर तुम्ही स्वतः पर्सनली करत असाल तर मग तुम्ही सगळंच रात्रीचं करून ठेवायचं, भांडी वगैरे किंवा मग सगळं भांडे रिकामे वगैरे करून छान भांडे वगैरे घासून घ्यायचे. आणि किती वेळ झाला ना तरी काय करायचं आहे, भांडे हे बेसिनमध्ये ठेवायचेच नाही, कारण त्याने झुरळ वगैरे खूप मुंग्या, आता उन्हाळ्याच्या जास्त मुंग्या वगैरे लागण्याची पण शक्यता असते. आणि किंवा मग जास्त प्रमाण झुरळांचंच होतं, कारण भांडे अशी खरकटी ठेवली आपण तर मग ते ना तुम्ही टाळायला हवं. किती वाजू द्या 5-10 मिनटात ते ना भांडे हे ना स्वच्छ करून गॅस ओटा आणि किचन ओटा तर नक्कीच स्वच्छ करून ठेवा. कारण कसं आहे, त्याने काय होईल आपल्यालाच म्हणजे सकाळी कामं करायला सोपी जातील. काय आपलं म्हणजे आता आपण एक गृहिणी असलो किंवा वर्कर जरी असलो तरी ते काम आपल्यालाच करावं लागतं सकाळी उठल्यावर. त्यामुळे ना रात्रीचंच असं सगळं स्वच्छता केली ना तर मग आपल्याला छान असं फ्रेश वाटतं आणि कामही सोपी होऊन जातात पटापट करायला. मग सकाळी कसं असं सगळं किचन आपलं छान स्वच्छ असलं ना की मग सकाळी फक्त आपल्याला काय असतं, स्वयंपाक वगैरे बनवणं असतं. आणि मग काय करतो आपण, मग सुरुवात केली स्वयंपाक वगैरे बनवायला की मग काही टेन्शन नसतं. मग त्यानंतर दुपारी स्वयंपाक जेवण वगैरे झाल्यानंतरच आपण मग परत किचन ओटा वगैरे क्लीन करून घेत असतो. तर मग असंच मी रोज माझं असं रुटीन ठेवते. किती वेळ झाला तरी मी ना किचन ओटा गॅस ओटा असा मी स्वच्छ करूनच घेत असते. वरच्यावर का असे ना किंवा तुम्हाला खूपच वेळ झाला तर ॲटलिस्ट तुम्ही असं म्हणजे वरच्यावर तरी क्लीन करून घ्या, म्हणजे जरा फ्रेश वाटेल आणि एक समाधानही वाटेल मनाला की आपण केलं म्हणून, आणि दिसायला पण छान वाटतं ते. मग असंच मी हे करून घेतलं, मी माझंही किचन ओटा गॅस वगैरे हे पुसून घेतला छान. आणि असं डेली रोजचं हे असलं ना की आपले कामं देखील सोपी होतात आणि कंटाळाही येत नाही सकाळी. कंटाळा सकाळी उठल्या आपल्या सगळ्या गृहिणींना सकाळी उठल्यापासून कामं असतात. त्यामुळे ना आपण या गोष्टी तर लक्षात घ्यायलाच पाहिजे आणि हे नियम पाळूनच आपण ना म्हणजे सकाळची पुढची कामं केली पाहिजे. किचन ओटा आणि गॅस मी क्लीन केल्यानंतर भांडे घासायला घेतली, स्वच्छ भांडी अशी धुवून घेतली, बेसिन वगैरे घासून घेतलं. नंतर मग भांडी घासली. आता मी ते भांडी धुवत होती. तर अशा प्रकारे मी माझं रात्रीचं रुटीन ठेवते, म्हणजे मला सकाळी स्वयंपाक वगैरे बनवायला सोपं जातं. आणि तुम्ही देखील माझ्या मैत्रिणी असंच करत असाल असं मला वाटतं. तर चला, आता माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.